पुणे विधान परिषदेची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची हक्काची जागा आहे. मात्र भाजपनं या जागेवरती दावा सांगितला आहे. त्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक असणाऱ्या सर्वच उमेदवारांची चिंता वाढलेली आहे. आत्ता आपल्यासोबत पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष योगेश बहल आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषद लढण्यास इच्छुक असलेले योगेश बहल आत्ता आपल्यासोबत आहेत. भाई, ज्या पद्धतीने आपण बघतोय की ही जागा जी आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची हक्काची आहे. भाजप पण आता म्हणते की आम्हाला ती जागा मिळावी. तिढा निर्माण होऊ शकतो यामुळे? तिढा निर्माण होईल असं वाटत नाही, कारण वहिनींनी सांगितलं की आपल्याला पुण्याची जागा ही आपलीच आहे, आपल्याला ती घ्यायची आहे आणि त्या स्वतः मुख्यमंत्री साहेबांशी ते स्वतः चर्चा करणार आहेत. आणि त्यामुळे त्यांनी सांगितले की आपला जो दावा आहे तो आपला दावा म्हणजे हक्क आहे आपला पुण्याचा, तो आपण ते मिळून राहणार, म्हणजे एनसीपीलाच ती जागा आपण घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर आज अजितदादा पवार जर हयात असते तर कदाचित हे चित्र दिसलं नसतं. म्हणजे भाजपनं अशा प्रकारे दावा ठोकला नसता, तशी धाडस जे आहे ते केलं नसतं. अर्थात त्यांची हिंमतच झाली नसती किंवा असे वल्गना ते करू शकले नसते, कारण आपल्याला सर्व अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे की दादांचं काम, दादांची काम करण्याची पद्धत, त्यांचे धाडसी निर्णय. त्यामुळे पुणे जिल्हा हा पवारांचा आहे, पूर्वीपासून पवारांचा आहे आणि विशेषतः अजितदादांच्या गटाची जास्तीत जास्त नगरसेवक त्या भागामध्ये ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा महापालिका असेल, या सर्वांचे जर तुम्ही सदस्य पाहिले तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच जास्त सदस्य आहेत. त्यामुळे अशा प्रकारची वल्गना करायचं धाडस त्यांनी कदाचित केलं नसतं. तुम्ही जसं म्हणाले की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सदस्य म्हणजे मतदार जे आहेत ते जास्त आहेत. खरं तर पुणे जिल्हा हा, जसं तुम्ही म्हणाले की पवार कुटुंबियांचा हा बालेकिल्ला आहे, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो बालेकिल्ला काबीज करण्यासाठी भाजपची ही खेळी असू शकते असं व्यक्तिशः जर विचार तर मला वाटत नाही, परंतु त्यांच्यापैकी काही लोकांना असं वाटत असेल, कारण ही काही जी काही वल्गना झाली किंवा जी घोषणा झाली ती काय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली नाहीये. त्यामुळे त्यांच्या काही आमदारांनी केली किंवा त्यांना असं वाटत असेल की कदाचित हे आपण घ्यावं, पुणे जिल्हा आपल्याकडे घ्यावा असं त्यांना वाटत असेल. परंतु हा राष्ट्रवादीचा हक्काचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथे वहिनींनी पण आम्हाला शब्द दिलाय, त्या स्वतः मुख्यमंत्री साहेबांशी, शिंदे साहेबांशी बोलणार आहेत आणि ते म्हणले की मी हा आपला जो हक्काचा किल्ला आहे, आपल्या हक्काची जी सीट आहे ती मी निश्चित आपल्याला घेऊन येईन इथे. त्यामुळे आम्ही सर्वांनीच मिळून सर्व अधिकार, उमेदवार निवडीचे अधिकार, सर्व अधिकार आमच्या राष्ट्रीय नेत्या जे आहेत किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी आहेत, त्या सुनेत्रा वहिनींना हे अधिकार देत आणि आम्हाला विश्वास आहे की ती सीट नक्की आणतील. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राजकारणात अलीकडेच आलेले आहेत. म्हणजे तितका दीर्घ अनुभव राजकारणाचा त्यांना नाहीये जसा अजितदादांना होता. आणि हा जो अनुभव कमी आहे त्याच्यामुळं भाजप काही फायदा घेऊ इच्छितोय असं काही दिसतंय. एक दबाव तंत्राचं राजकारण भाजपकडनं खेळलं जाऊ शकतंय. कदाचित असा त्यांचा प्रयत्न असू शकतो, असं नाकारता येणार नाही. परंतु वहिनी ह्या मुरब्बी आहेत. आज दादांसोबत, दादांच्या पत्नी म्हणून त्यांनी 40 वर्ष त्यांच्यासोबत काढलेली आहेत. त्यांचं जे पार्श्वभूमी पाहिली तर ज्या कुटुंबातनं ते आलेले आहेत ते कुटुंब सुद्धा एक राजकीय घराणं, मोठं घराणं आहे. त्यामुळे आणि वहिनी स्वतः क्वालिफाईड आहेत, सुशिक्षित आहेत आणि दादांसोबत इतकी वर्ष काढले असल्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की एवढ्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते लवकर सावरल्या. आज त्यांची मनस्थिती जरी तशी नसली तरी त्यांनी त्या धाडसी निर्णय घेऊन आज राज्याचं उपमुख्यमंत्री सांभाळतात आणि निश्चित आमचा सर्वांचा विश्वास आहे त्यांच्यावर. आणि त्यांनी सांगितलंय की पुणे जिल्ह्याची सीट मी चर्चा करून आपल्यालाच आणेन. त्यामुळे आम्ही सर्वांनी सर्व अधिकार त्यांना दिलेत आणि आमचा सर्वांचा त्यांच्यावर विश्वास आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या हक्काची जागा ही पुणे विधान परिषदेची आहे. तरी सुद्धा भाजपनं हा दावा केलाय. परंतु अजितदादा हयात असते तर भाजपनं ही हिंमत केली नसती आणि या निमित्तानं ते सुनेत्रा वहिनींवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकत असतील. परंतु सुनेत्रा वहिनी खंबीर आहेत आणि ही राष्ट्रवादीलाच जागा मिळेल असा विश्वास योगेश बहल यांनी केलेला आहे. परंतु या निमित्तानं ते भाजपवरती सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करतायत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.